स्पष्ट करून देतो, जेवढे प्रकल्पग्रस्त आहेत ना ते प्रकल्पग्रस्तपैकी बरेच लोक आमच्या संपर्कात आहे। जे रेट आम्ही त्यांना देत आहोत है ना, त्या रेटवर ते समाधानी आहेत बरेच लोकांनी। आणि इथे जे बसले सर्वांना माहीत आहे, त्यापैकी बरेच लोकांनी फ्लॅट बुक केला आहे उपनगरमध्ये इकडे तिकडे, बरोबर आहे। बरेच लोकांचे म्हणणं आहे की जे रेट तुम्ही देत आहोत आणि जे दुकान तुम्ही देत असाल, जे आम्ही देत आहोत कॉरिडोरमध्ये, तर आम्ही तयार आहोत, तुम्ही कधी सुरू करणार, कधी सुरू करणार, कधी सुरू करणार, नंबर 1। तर हा जे आहे की सगळे लोक घाबरून गेले आहेत ना, हा सत्य नाही आहे ना। पण तुम्ही मोबदल्यासाठी जाऊ शकतात, पण हा जे आहे की कॉरिडोर रद्द करण्यासाठी ज्याचे ना, हा कुठल्याही कायद्यामध्ये असा तरतूद नाही आहे की तुम्ही कॉरिडोर रद्द करा। तो शासनाचा अधिकार आहे ना, कॉरिडोर करणे, एक्सप्रेसवे करणे, हायवे करणे, रेल्वे करणे, तो शासनाचा अधिकार आहे की आम्हाला करायचे किंवा नाही करायचे। हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये जर कोणत्याही एक व्यक्ती गेले, कोणत्याही एक माणूस गेले की तुम्ही कॉरिडोर रद्द करा, एक्सप्रेसवे रद्द करा आणि रेल्वे रद्द करा, हे रद्द करा, तो फार एंटरटेन होणार नाही, बरोबर। तुमच्या व्यक्तिशय तुम्हाला मोबदला जास्त पाहिजे काय, त्याबद्दल तुम्ही कोर्ट जाऊ शकता, ते तुमच्याकडे मार्ग मोकळा आहे। तर जर असा मिसगाईड लोक करत आहेत की आम्ही कोर्टमध्ये जाऊन हे रद्द करू, तर मला आतापर्यंत सांगा ना की तुमच्या एन्व्हायरमेंटच्या एक कारण सोडून, ज्यामध्ये एकदम एन्व्हायरमेंटचा मोठा हे होता, ज्या या ठिकाणी होत नाही है ना, ते सोडून कुठल्या प्रोजेक्ट आतापर्यंत रद्द झालेला आहे। त्यामध्ये जेव्हा आम्ही कुठल्याही गोष्टीच्या एक डीपीमध्ये बदल करतो, आता कॉरिडोरच्या रिव्हिजन जे आम्ही टाकतो, त्याच्या प्रोसेस असते की आम्हाला 1 महिना वेळ द्यावे लागते, त्यानंतर आम्ही हरकती घेतो, त्यावर सुनावणी होईल आणि त्यानंतर आमचा अहवाल आम्ही शासनाला UDला, डायरेक्टर टाउन प्लॅनिंग मार्फत नगर विकास विभागाला आम्ही सादर करतो। तर मला वाटतं की सगळे सुनावण्या झाले आहेत, त्याने हरकती जे त्यांनी घेतले त्यावर सुनावणी झाली आहे। मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही शासनाला तो अहवाल पाठवणार है ना, डायरेक्टर टाउन प्लॅनिंग मार्फत UDला। तो एक भाग आहे। आणि दुसरा जे भाग आहे की जे पूर्ण आराखडा आम्ही तयार केला आहे, तो आराखडा आम्ही जिल्हास्तरीय समिती, त्यानंतर हायपॉवर कमिटी, उच्च अधिकार समिती आणि त्यानंतर शिखर समितीच्या समोर आम्ही सादरीकरण करणार आणि त्यानंतर ते मान्यता देतील, शासन निर्णय निघेल। शासन निर्णय निघाल्यानंतर लँड ॲक्विजिशन, भूसंपादनचे जेवढे पैसे आहेत त्याचे 30% रुपये कलेक्टरच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले पाहिजे आणि त्यानंतरच आम्ही हे MRTP कायद्याच्या अंतर्गत सेक्शन 126 अंतर्गत वाटाघाटी सुरू करू शकणार। जोपर्यंत 30% पैसे माझ्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही फॉर्मली, आता आम्ही बरेच लोकांशी बोलत आहोत, इन्फॉर्मली आहे, अनऑफिशियली आहे, तोपर्यंत आम्ही तो सुरू करू शकत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।